साधूने आपला परिचय त्यागानं दिला पाहिजे आणि श्रीमंत माणसानं आपला परिचय दानानं दिला पाहिजे. अरे माणसानं समाजाला दान का देऊ नये, माणसानं माणसाला दान का देऊ नये. दादा या मृत्यू लोकातली माती सुद्धा समाजाला दान देत असते. ऐकताय आपण कीर्तन. या मृत्यू लोकातले दगड सुद्धा माणसाला दान देतात. या मृत्यू लोकातले लाकडं सुद्धा दादा माणसाला दानच देतात. दान देतात. ही माती सुद्धा आपल्याला नित्य दान देत असते. म्हणून आपण जिवंतपणे नेहमी असं म्हणत असतो, ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनाची नाती, अमुची माती अमुची माणस. ही माती सुद्धा आपल्याला काही ना काही देत असते. दादा हे दगड सुद्धा आपल्याला काही ना काही देत असतात. बघा ना तुम्ही, दगड आपल्याला देत आहेत म्हणून राहण्याकरता घर भेटतंय, पाहण्याकरता मंदिर भेटतं आणि दर्शनाकरता आपल्याला मूर्ती भेटते. हे दगडाचे तुमच्या माझ्यावर फार मोठे उपकारच आहेत ना, उपकार आहेत. दगड माणसाला काही ना काही देत असतात. लाकडं सुद्धा दादा माणसाला काही ना काही देत असतात. बघा तुम्ही, काल्याच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घराला तोरणं बांधायची असतील तर तुम्ही आंब्याच्या झाडाखाली जा. आंबे तुम्हाला घराला तोरणं बांधण्याकरता पानं देऊन टाकेल. बरोबर आहे. तुम्हाला जर भूक लागली असेल, खालचे आंबे जर संपले असतील, वरचे आंबे जर शिल्लक असतील, तर तो आंबा तुम्हाला सांगेल, लेका तुला भूक लागली येणार आहे, मग माझ्याच खाली काही दगड पडले आहेत, त्याच्यातला एखादा दगड तू उचल आणि मला खालून फेकून दगड मार. अरे तू जरी मला खालून फेकून दगड मारला तरी मी तुला वरून फळ दिल्याशिवाय राहणार नाही. नीचे से पत्थर मारे सो ऊपर से फल देत. आंब्याला तुम्ही दगड माराव, दगड मारा, आंबा तुम्हाला फळच देईल ना. अरे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं तुमच्या माझ्यावर उपकार करतात. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का. माता जी ने तुझे सुलाया ओ पलना भी था लकड़ी का. पिताजी ने तुझे चलना सिखाया ओ चलन गाड़ी भी थी लकड़ी की. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया ओ डंडा भी था लकड़ी का. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी. हो सांगा ना, तुम्ही काय ब्रह्मचारी सगळे. लकड़ी की. ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी था लकड़ी का. चितार जाकर तुम्हें सुलाया, चितार जाकर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. अरे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं जर माणसावर काही ना काही देऊन उपकार करत असतील तर या समाजामध्ये या माणसानं या समाजाला का देऊ नये. अरे दिला पाहिजे. प्रत्येक माणसाला देता आलं पाहिजे. एक दोन वाक्य मी तुम्हाला सांगेल. दादा या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते नेहमी आपल्या जीवनामध्ये नुकसान करून घेत असतात. या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. आणि या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते दिसतील तिथंच मारून टाकण्याच्या लायकीची असतात. ऐकताय आपण कीर्तन. या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते नेहमी आपल्या जीवनामध्ये नुकसान करून घेतात. त्याच्यातला पहिला आहे गरीब असून बहुमूल्य वस्तूची इच्छा करणारा. आणि दुसरा आहे शक्तिवान असून निर्धन असून बहुमूल्य वस्तूची इच्छा करणारा आणि शक्तिहीन असून जगावर क्रोध करणारा. दादा ही दोन माणसं नेहमी आपल्या जीवनामध्ये नुकसान करून घेतात. आपल्या वडिलांकडे पैसे नसताना सुद्धा आपल्याकडे चांगला मोबाईल असण्याची इच्छा करणारा नुकसानच करून घेतो ना.
आणि आपल्या अंगामध्ये ताकद नसताना सुद्धा जगावर क्रोध करणारा ही दोन माणसं आपल्या जीवनामध्ये नुकसान करून घेतात. या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. त्याच्यातला पहिला आहे गरीब असून दान देण्याची इच्छा करणारा आणि दुसरा आहे शक्तिवान असून जगाला क्षमा करणारा. दादा, ही दोन माणसं स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. आपण गरीब आहोत, परंतु सप्ताहामध्ये वर्गणी देण्याची जर आपल्याला इच्छा असेल, समजावून चला, स्वर्गापेक्षाही उच्च स्थान आपल्याला मिळेल. अंगामध्ये भरपूर ताकद आहे, तरी सुद्धा आपल्याला जगाला क्षमा करण्याची इच्छा होते, समजावून चला, स्वर्गापेक्षाही आपल्याला उच्च स्थान मिळेल. आणि महाराज म्हणतायत, या मृत्यू लोकातली दोन माणसं अशी आहेत की ते दिसतील तिथंच मारून टाकण्याच्या लायकीचे असतात. त्याच्यातला पहिला आहे श्रीमंत असून दान न देणारा आणि दुसरा आहे गरीब असून कष्ट न करणारा. ही दोन माणसं दिसतील तिथंच मारून टाकण्याच्या लायकीची असतात. म्हणजे उद्यापासून खून करा मला असं म्हणायचं नाही बरं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, श्रीमंत माणसानं आपल्या जीवनामध्ये दान द्यावं आणि गरीब माणसानं आपल्या जीवनामध्ये कष्ट करावे. परंतु महाराजांना विचारला प्रश्न, महाराज तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आम्हाला दान द्यायला सांगत आहात, परंतु दान देण्याकरता माणसं उदार असावे लागतात, दान देण्याकरता माणसं श्रीमंत असावे लागतात आणि दान देण्याकरता माणसं स्वतंत्र असावे लागतात. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये उदार नाही, आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रीमंत नाही, तरी सुद्धा आम्हाला जगातलं सगळ्यात मोठं दाते पण हवं आहे. आम्ही या मृत्यू लोकामध्ये या समाजाला नेमकं काय दान द्यावं? त्यावेळेला महाराज सांगतायत, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जर श्रीमंत नसाल, उदार नसाल, स्वतंत्र नसाल, तरी सुद्धा तुम्हाला या समाजामध्ये सगळ्यात मोठं दाते पण जर हवं असेल तर या मृत्यू लोकामध्ये आध्यात्मिक दान समाजाला देण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक दान त्याला म्हणावं, स्वतः भगवंताचं भजन करावं, इतर लोकांकडून भगवंताचं भजन करून घ्यावं. याला अध्यात्मातलं दान असं म्हणतात. लौकिक दान तुम्ही जगाला कितीही दिलं तरी त्या दानानं लोकांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. लौकिक दानानं त्या लोकांची हाव आणखी वाढेल. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, अनेक नाशवंत काय, 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 अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, अनेक नासिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. लौकिक दान तुम्ही जगाला कितीही दिलं तरी त्या दानानं लोकांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. म्हणून आध्यात्मिक दान जगाला देण्याचा प्रयत्न करा. नित्य स्वतः भगवंताचं भजन करत राहा, इतर लोकांना सुद्धा भगवंताचं भजन करायला सांगा. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठराल. स्वतः भगवंताचं भजन कसं करावं, इतर लोकांना भगवंताचं भजन कसं करायला सांगावं, अगदी 2 मिनिटामध्ये आपण भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करणार आहोत. संकल्पित वेळेमध्ये 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ संकल्पित वेळेमध्ये 4 वाजेपर्यंत पाहू. कारण गावामध्ये आल्या अविनाश दादाने मला सांगितलं की महाराज तुम्हाला पुन्हा पुन्हा जर आमच्या गावामध्ये कीर्तनाला जर येण्याची इच्छा असेल तर कीर्तन जास्त वेळ का लांबू नका, 4च्या आत उरकून घ्या. आता ठरलं म्हणजे ठरलं, 4च्या अगोदर आपण थांबायचं नाही. परंतु एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं मिळून भजन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये मी एकदा सुद्धा विक्षेपा व्यतिरिक्त विठ्ठल विठ्ठल अजिबात घेतलं नाही. तुम्हाला मी अजिबात तकलीफ काय दिलेली नाही. त्या आमच्या आजी तर कीर्तन सुरू झाल्यापासून जी झोपल्यात, मी काय अजून त्यांना उठ म्हटलं मा गणा का पाहू भांडणं करताना तुम्ही.
तसं मला झोपलेली माणसं जास्त आवडतात, कारण जागर राहणारी माणसं माझ्यावरच नजर देऊन असतात. झोपतो का कसं काय बघून राहा आपण कीर्तनकार. आणि झोपलेली माणसं माझ्या एवढ्या विश्वासातली आहेत, झोपलेली माणसं म्हणत असतात, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये बेदुने 12 जरी सांगितले, बेदुने 12, तरी आम्ही तुमचं खरं आहे, खरं आहे. शब्दाला दाद देणारे तेवढे जवळचे आहेत माझे. आणि झोपलेली माणसं मला त्याही पेक्षा आवडतात. त्याचं कारण, झोपलेली माणसं कीर्तनात 4 माणसाला जागं ठेवत असतात. झोपलेल्या माणसाचा मागचा माणूस विचार करत असतो, आपल्याला कीर्तन ऐकायला मिळो अगर न मिळो, परंतु हे पुढचं झोपलेलं जर झोपेत मागं आलं तर आपले दात पडेल, म्हणून त्या मागच्याला जागच राहावं लागतं. शेजारच्याला खरोखर डोक्याचा वापर करून डोकं हाणतो, म्हणजे झोपलेला माणूस 4 माणसाला जागं ठेवतो, पुढचा, मागचा, इकडचा आणि इकडचा, म्हणून प्रत्येक 4 माणसाच्या मध्ये एक एक झोपणार. अत्यंत महत्त्वाचा. मला तरी तुमच्या गावामध्ये काही माणसं झोपल्यावानी दिसली, परंतु एका ठिकाणी एकाला कीर्तनात झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला काय झालं कळलंच नाही. त्याने झोपेमध्ये शेजाऱ्याचं डोकं खाजवायला सुरुवात केली. आता शेजाऱ्याचं डोकं खाजवायला सुरुवात केल्यानंतर तो शेजारचा म्हणतो, अरे तू माझं डोकं कशाला खाजवतो? मग तो म्हणतो, हे जर तुझं तर मग माझं कुठे गेलं? डोक्याचाच पत्ता नाही. तसं इथं कुणी कुणाचं खाजवलं नाही म्हणा. जरी खाजवण्याची वेळ आली तर शेजाऱ्याचंच खाजवा. मेहरबानी करून उठून माझं कुणी खाजवू नका म्हणजे झालं. मोठ्या प्रेमानं मिळून भजन करा. मला जर तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाहीतर खरोखर तांबडं. ज्यांना भगवंताने हात दिले असतील, हातानं टाळी, मुखानं नाम, या जगातलं सगळ्यात मोठं दाते पण हवं असेल तर स्वतः भगवंताचं भजन करा. शेजारचा जर भगवंताचं भजन करत नसेल, त्याला भगवंताचं भजन करायला सांगा. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठराल. उद्यापासून परिवारातील कर्त्या माणसानं स्वतः भगवंताचं भजन म्हणा. परिवारातील लोकांना घरामध्ये रोज सकाळी सकाळी 5 मिनिटं एकत्र बसवा आणि मी आज शिकवलेलं भजन उद्यापासून रोज घरामध्ये तुम्ही भगवंताचं भजन करून घ्या. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठराल. ज्यांना हात दिले असतील, हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत सगळ्यांनी करायचं. श्याम राधे जय कृष्ण राधे, हे भजन सोपं आहे, नुसत्या टाळ्या वाजू नका. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना, गाणं याड लागलं रे, रंगलो तुझ्यात याड लागलं रे. फक्त याड लागलं म्हणण्याऐवजी श्याम राधे म्हणा, म्हणजे भगवंताचं भजन तरी होईल. श्याम राधे जय कृष्ण राधे, टाळी टाळी, रंगलो तुझ्यात मी श्याम राधे, श्याम राधे जय कृष्ण राधे, रंगलो तुझ्यात श्याम राधे, श्याम राधे जय जय कृष्ण राधे, श्याम राधे जय जय कृष्ण राधे, श्याम राधे जय कृष्ण राधे, रंगलो तुझ्यात मी श्याम राधे, रंगलो तुझ्यात मी श्याम राधे. बारकुमारी दाता तुझे एक जाना नारायणा स्मरवी, अनेकनासी वंते काय नसरे हाय जाचानी. महाराज या अभंगामध्ये या सकल जगतातला खरा दाता कोण आहे ते आपल्याला सांगतायत. स्वतः भगवंताचं भजन करून इतर लोकांकडून जो भगवंताचं भजन करत असेल तो या जगातला दाता ठरतो. अशा दात्यांना महाराज सांगतायत, काकुलतीला आपण यावं, यावे तया काकुलते. जे दाविती सुपंत ते आपल्याला परमार्थाचा योग्य सन्मार्ग दाखवतील, आणि जे आपल्याला परमार्थाचा योग्य सन्मार्ग दाखवतील त्यांचे आपल्यावर खरे उपकार होतील, आणि तेच या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरतील. तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंता सारिखा, मग काही नोहे बाधा का. तुका म्हणे असू सुखे तुका म्हणे उरी नुरे, त्यांचे खरे उपकार अनेक नासिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. खरं तर आज कीर्तनामध्ये काय झाले कळायलाच तयार नाही, परंतु जाऊ द्या. एकदा जर कीर्तनातून रंगदेवता जर निघून गेली ना
इथं ब्रह्मदेव जरी उभा केला तरी ते कीर्तन रंगत नसतं. जाऊ द्या, असो. आपल्या या पवित्र गावामध्ये मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. धर्माविषयी जागृत राहा. धर्म कुठे चालला, आपण कुठे चाललो याचा थोडासा विचार करा. व्यसन या गोष्टीपासून आपलं जीवन लांब ठेवा. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावण्याकरता आपली मुलं या धर्मपीठामध्ये घेऊन येत चला. आपल्या गावामध्ये आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं. भरपूर लहान मुलं आणि तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खरं तर तरुणांनी कीर्तनामध्ये आलं पाहिजे. लहान मुलाला आणि तरुण मुलांना हल्ली संस्कार दादा फक्त याच गादीवर लागतील. अन्यत्र मुलांना संस्कार आता कुठेही राहिले नाहीत. काळ फार विचित्र आलाय. सगळ्या गोष्टी दादा बदलून गेल्या. तो पूर्वीच्या काळामध्ये आपल्या मुलांना संस्कार घरामध्ये सुद्धा दिल्या जायचे. पूर्वी आपल्या मुलांना संस्कार दारामध्ये सुद्धा दिल्या जायचे. पूर्वी आपल्या घरावरची जी पाटी असायची ती दादा पाटीसुद्धा लोकांना संस्कार देत होती हो. पूर्वी आपल्या घरावरच्या पाटीवर लिहिलेलं असायचं, अतिथी देवो भव. घरात येणाऱ्या माणसाला आपण देव समजून त्याची पूजा करत होतो. काळ बदलला. अतिथी देवो भवची पाटी गळून पडली. त्या पाटीच्या जागी दुसऱ्या काळी दुसरी पाटी उभी राहिली. त्या काळी तिच्यावर लिहिलेलं असायचं, शुभ आणि लाभ. शुभही माझंच व्हावं, लाभही माझंच व्हावं आणि ते आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनी करावं, अशी ती पाटी सांगत होती. तोही काळ बदलला. तीही पाटी बदलून गेली आणि त्या पाटीच्या जागी तिसऱ्या काळी तिसरी पाटी उभी राहिली. त्या काळी तिच्यावर लिहिलेलं असायचं, वेलकम. वेलकम नावाची पाटी काही काळ लोकांचं स्वागत करतही राहिली. तोही काळ बदलला. वेलकम नावाची पाटीसुद्धा गळून पडली आणि आता वेलकम नावाच्या पाटीच्या जागी चौथी पाटी उभी राहिली. आता आपल्या दारावरच्या पाटीवर लिहिलेलं असते, कुत्र्यापासून सावध. नेमकं कोणत्या कुत्र्यापासून सावध राहायचंय हा ज्याच्या त्याच्या संशोधनाचा भाग आहे. आणि आपल्या या महाराष्ट्रातला दादा एक काळ असा होता, घरात येणाऱ्या माणसाला देव समजून आपण त्याची पूजा करत होतो. काळ इतका बदलला की आपल्या घरात कुणी येऊच नये म्हणून आपण आपल्या दारातच कुत्री बांधून ठेवायला लागलो. दारातल्या पाट्या बदलल्या, दारातले संस्कार निघून गेले. घरातले पहाटेची भक्तिगीतं बदलली दादा, घरातलेही संस्कार निघून गेले. पूर्वीच्या काळामध्ये माझ्यासमोर काही वृद्ध मंडळी उपस्थित आहेत, त्यांना विचारा, पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जे पहाटेची भक्तिगीतं लागत होती दादा, ती गीतंसुद्धा मुलांना फार चांगले संस्कार देत होते हो. फार चांगले गीतं पूर्वी घरामध्ये लागत असायची. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी वनमाळी, हृदया नित्य पानाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. ही पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये पहाटेची भक्तिगीतं लागायची. काळ बदलला. काळानुसार पहाटेची भक्तिगीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्तिगीतं लागायची. शुक्रतारा मंदवारा. पुन्हा काळ बदलला. काळानुसार गीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्तिगीतं लागायची. फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे. पुन्हा काळ बदलला. काळानुसार पहाटेची भक्तिगीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्तिगीतं लागत होती. पहाटे पहाटे काय पुढे मला जागली, हे पहाटे पहाटे भक्तिगीतं लागायची. आणि आता तर काळच बदलला. आता पहाटे पहाटे आपल्या घरात गीतं लागतात. तांबडं फुटाया लागले. अरे काय पाठीची भक्तिगीतं आहेत. कोंबडी पडली टंगडी टंगडी धरून नंगडी. दारातल्या पाट्या बदलल्या. दारातले संस्कार निघून गेले. शाळेतल्या दादा कविता बदलल्या. शाळेतले संस्कार निघून गेले. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये ज्या कविता असायच्या त्या कवितासुद्धा दादा मुलांना संस्कार देत होत्या हो. पूर्वी फार गोड कविता असायच्या. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या आसेनी, लगबग बरोनी थाणी, परत फिरे तो तुमचा शर आला, तो उरात ऋतुनी बसला. हे आई गे दीर्घ फोडो निहाक, कसा जाऊनी पडला झोक.
या राजाच्या श्रवणी पडता वाणी हृदयाचे झाले पाणी शर आला तो धावून आला काळ किती गोड कविता आहे ना 30-40 वर्षापूर्वी जी माणसं शाळेत जात होती त्यांना ही कविता होती ना बाबा 30-40 वर्षापूर्वी तुम्हाला होती 30-40 वर्षापूर्वी तुम्हाला होती मी सुद्धा होतो त्यावेळेला किती गोड कविता आहे शर आला तो धावून आला काळ विष्णू बाबा आपल्याला नव्हती कविता म्हणजे तुम्हाला नव्हती कविता तुम्हाला कोणती कविता होती या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा दारू प्यावे दारू प्या आणि तुमच्या काळात दारुडे जास्त वाढले त्याचं कारण कविता बरं दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे हे कळत नाही का तुम्ही कीर्तनात कीर्तन करणं सांगू द्या दारू वाईट आहे परंतु दारुड्या माणसाला दारुडा स्वतः म्हणत असतो महाराज या दारूनं पार वाटोळं केलं जिंदगीचं वाटोळं पावण्यात किंमत नाही गावात किंमत नाही पोरण हाकलून दिलं बायकून ढकलून दिलं नालीत पडून हात मोडला मी म्हटलं बाबा तुमचा हात कशामुळे मोडला तो म्हटला प्यालो म्हणून मग मी म्हटलं पिऊन जर तुमचा हात मोडला तर तुम्ही दारू सोडून द्या ना तो सुटत नाही ना हात मोडला तरी अरे दारुडे वाढले त्याचं कारण कविता या बालांनो यारियान मजा करा रे मजा करा आणि आता तर त्याच्यापेक्षा बदलल्यात कविता आता कविता जॉनी जॉनी इटिंग शुगर टेलिंग लाईफ ओपन युअर माउस अरे काय कविता आहेत जॉनी जॉनी काय पप्पा बेटा तू साखर खालीस का नाही पप्पा दाखव बरं तू थोबाड हे काय कविता आहे आणि आता तर त्याच्यापेक्षा बदलल्यात कविता मी ज्यावेळेला 2019 साली शेवगावमध्ये बालसंस्कार शिबिर घेतलं होतं त्या बालसंस्कार शिबिरामध्ये एक दिवस तिसरीच्या मुलीने कविता म्हटली मुलगी तिसरीलाच होती आणि तिने कविता म्हटली गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला शिजून घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन पाकळ्या गेला बाई नवरा मरून काय करून रडत बसून आणि ते बाई दुसरं करून आता मला सांगा तिसरीच्या मुलीला जर शाळेत अशा कविता असतील तर तिसरीची मुलगी 10वीत गेलो नाही कपळून जायची अरे कविता कशा असाव्या शर आला तो धावून आला काळ विभळला हा श्रावण बाळ माऊलीला माहीत होतं कलियुगातील ही माणसं शाळेतील कविता बदलवतील माऊलीने त्या काळी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं अरे कविता कशा असाव्या वाचे बरवे कवित्व कवित्व बरवे रसिकत्व रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा कवित्वाला जर परतत्वाचा स्पर्श नसेल दादा अशा कविता असून कधी काही उपयोग होणार नाही म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याकरता आपली मुलं या धर्मपीठामध्ये घेऊन येत चला एवढी विनंती सर्वांच्या चरणावर ठेवतो लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो आज आपल्या या पवित्र गावामध्ये हरिभक्त परायण किरण महाराज आणि समस्त ग्रामस्थ मंडळानं मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या संधीतून मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं आल्यानंतर समाधान वाटलं सगळे गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी गोड आणि सुंदर अशी साथ केली सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली